OS न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डीत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूच्या विक्रीविरोधात शिर्डी पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। शिर्डी शहरात एकाच रात्री तब्बल 3 वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी अचानक छापे टाकत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे। शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईत एकूण तब्बल 1,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। यातील पहिली कारवाई साई आश्रम परिसरातील बद्रीमामा जनरल स्टोअर्स येथे करण्यात आली। पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली असता बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे यांच्या ताब्यात 12,953 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला। या प्रकरणी बद्रीनाथ लोखंडे यांना पोलिसांनी अटक केली असून अलीम शेख आणि कलीम शेख हे दोघे फरार आहेत। प्रतिबंधित माल विक्रीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा संशय असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। दुसऱ्या कारवाईत शहरातील विनोद ठोंबरे यांच्या काउंटरची झडती घेतली असता 4,158 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला। या धाडसत्रात विनोद ठोंबरे, हबीब सोहेल अन्सारी, अलीम शेख, कलीम शेख, बंटी लहामगे, अमोल जाधव आणि बद्रीनाथ लोखंडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस नाईक राहुल डोके यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 744/2026 दाखल करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, वीरप्पा करमल आणि अशोक लिपणे यांच्या पथकाने सहभाग घेतला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष लांडे हे करीत आहेत।